नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील आठवड्यात आपण बालसाहित्यिका गिरजा कीर यांचं स्थूल वाचन आपण बघितलं. या आठवड्यात आपण पुढील कविता बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना महत्त्व असते. आयुष्य सुंदर, सुखकर, समृद्ध व्हायचे असेल तर त्यामध्ये सजीव व निर्जीव अशा दोन्ही घटकांची आवश्यकता असते. सजीव म्हटले की आपल्या जीवनाला, आयुष्याला आकार वळण देण्यासाठी आपले कुटुंब, मग त्यामध्ये आई वडील, भाऊ बहीण, काका काकी, मामा मामी असे अनेक नातेवाईक मंडळी आपल्या आयुष्याला समृद्ध करत असतात. तसेच यामध्ये आपले मित्र मैत्रिणी या सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत. हे जसे सजीव किंवा व्यक्ती आपल्या आयुष्याला जशी कलाटणी देण्याचं काम करत असतात, तसेच आपलं आयुष्य सुंदर घडवण्यासाठी आणखी एक घटक महत्त्वाचा आहे आणि तो घटक म्हणजे बघा, समाज. समाजामध्ये आपल्याला राहावं लागतंय, वावरावं लागतंय. समाजाच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट करता येत नाही आणि केली तर समाज आपल्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. म्हणून आपलं व्यक्तिमत्व आकर्षक, टापटीप, स्वच्छ, प्रामाणिक आणि एकमेकाला मदत करण्याची वृत्ती आपल्यामध्ये असणे गरजेचे आहे. नाहीतर मग आपल्याला अस्वच्छ चिंटू, आरसा रुसला आरसा हसला यामधील चिंटू सारखी अवस्था आपली होईल. जर आपण समाजाच्या विरोधात गेलो आणि समाजानं जर आपल्याला जवळ केलं नाही तर चिंटू सारखी अवस्था आपली होईल. अस्वच्छ जर राहत असो आपण तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला साहजिकच आहे, समाज हा आपल्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करेल आणि करतोच. मित्रांनो, आपले आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जसे सजीव घटक महत्त्वाचे आहेत, तसेच निसंकोच तत्परतेने आपली सेवा चाकरी करण्यासाठी काही भौतिक घटक उपयोगी पडत असतात. असे भौतिक घटक म्हणजे आपण ज्या दैनंदिन वस्तू वापरतो त्या होत. वस्तूंशिवाय जीवन जगणे म्हणजे कल्पना न केलेलंच बरं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या वस्तूंची आवश्यकता असतेच. मग ती विविध प्रकारच्या वस्तू असतील, कुठलीही वस्तू असतील, त्या सर्व वस्तू आपल्याला या आवश्यक असतातच. मी वस्तूंशिवाय जगू शकणार नाही अशा अनेक वस्तू आहेत की त्या वस्तू दैनंदिन अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत या अशा अनेक वस्तूंची गरज आपल्याला पडत असते. अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या संदर्भातच आज आपण द भा धामनस्कर यांची वस्तू ही कविता अभ्यासणार आहोत. कुठली कविता? वस्तू ही कविता. कवी द भा धामनस्कर यांची कविता आपण काय करणार आहोत? अभ्यासणार. यासाठी प्रथमतः आपण कवी द भा धामनस्कर यांचा परिचय आपण बघूया. बघा, कवी दा भ धामनस्करांचं हे चित्र त्या ठिकाणी आपण बघतो आहोत. एक फोटो आहे त्यांचा आणि तो फोटो आपण बघतो आहोत. या पुढे जाऊया. द भा धामनस्करांचे हे चित्र आहे, त्याच्या पुढे आपण जाऊया. कवींचा परिचय. द भा धामनस्करांचा परिचय जो आहे तो परिचय आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, द भा धामनस्करांचं पूर्ण नाव दत्तात्रय भास्कर धामनस्कर. जन्म 16 ऑक्टोबर 1930 अहमदाबाद, गुजरात राज्यामध्ये झालेला आहे. त्यांचं राष्ट्रीयत्व म्हणजेच भारतीय आहे ते. कार्यक्षेत्र
त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र त्यांचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये ते काम करत होते. त्यांचा साहित्य प्रकार जो आहे तो साहित्य प्रकार कविता हा आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव भास्कर धामनस्कर. त्यांच्या वडिलांचं नाव भास्कर धामनस्कर असं आहे. त्यानंतर त्यांचा जीवनपट आपण थोडासा बघूया. त्यांचा जीवनपट बघा. धामनस्कर यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ही पदवी जी आहे ती संपादन केली आणि 1988 पर्यंत ते भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी त्यांनी केली. सप्टेंबर 1960 सालापासून ते डोंबिवलीत सध्या राहतायत. त्याने आपल्या 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यांनी आपल्या 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली आणि ही पहिली कविता सत्यकथा, मौज, कवितारती, दीपावली, हंस, मराठवाडा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, सत्यकथा, मौज, कवितारती, दीपावली, हंस, मराठवाडा हे जे नियतकालिके आहेत या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. ग्रंथालीच्या दशकाची कविता मधील 10 निवडक कवींच्या काव्य संकलनात त्यांची कविता जी आहे ती कविता समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यांचे कविता संग्रह कुठले कुठले आहेत ते बघूया. त्यांचे 3 कविता संग्रह आहेत. हे तिन्ही कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये बघा, प्राक्तनाचे संदर्भ मौज प्रकाशन 1982 साली त्यांनी प्रकाशित केलेले आहे. बरेच काही उगवून आलेले मौज प्रकाशनानंच ती प्रसिद्ध केली आणि ती 2001 साली प्रसिद्ध केली. ह्या कविता संग्रह प्रसिद्ध केला. त्यानंतर भरून आलेले आकाश मौज प्रकाशनाने 2016 साली ह्या भरून आलेले आकाश हा जो कविता संग्रह आहे तो प्रकाशित केला. त्यांना विविध प्रकारचे सन्मान मिळालेले आहेत. आता सन्मान पुरस्कार हे द.भा. धामनस्करांना विविध प्रकारचे मिळालेले आहेत. धामनस्कर यांच्या प्राक्तनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे. कुठला पुरस्कार? केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे. तसेच बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक जे आहे ते पारितोषिकही त्या ठिकाणी मिळालेलं आहे. द.भा. धामनस्करांना केशवसूत पुरस्कार, त्यानंतर कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळालेलं आहे. त्याशिवाय साहित्य अकादमीच्या ज्या 77 मराठी कवितेत त्यांच्या 5 कवितेचा समावेश जो आहे तो समावेश केलेला आहे. कशामध्ये? 77 मराठी कविता. कशामध्ये? 77 मराठी कविता या ठिकाणी त्या समावेश केलेला आहे. त्याशिवाय ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या भारतीय कवितांचा 1983 मध्ये 5 मराठी कविता त्यांचाही समावेश होता. म्हणजे ज्ञानपीठाने जे 5 कविता मराठी कविता प्रकाशित केलेल्या होत्या ज्ञानपीठाने त्या 1983 साली त्यामध्ये द.भा. धामनस्करांची ही कविता त्या ठिकाणी समावेश होता. आता बघा, महाराष्ट्र सरकारने चालू 10वीच्या इयत्तेमध्ये पाठ्यपुस्तकात आपल्याला ही कविता काय केलेली आहे? अभ्यासासाठी दिलेली आहे. त्याशिवाय कर्नाटक सरकारने सुद्धा मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कंदील विकणारी मुले ही कविता समाविष्ट केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचं प्रकट वाचन करण्याआधी आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊया. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे की निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते. ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी. वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे, जपावे. वस्तूंशी असलेला स्नेहसंबंध जोपासावा. त्यांचे आयुष्यही माणसासारखेच संवेदनशील असते. त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव जपावा अशी शिकवण या कवितेमधून दिलेली आहे. तर काय कवितेची मध्यवर्ती कल्पना काय सांगितली की निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असतात आणि ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी. वस्तू
वापरणे, त्याचे मोल आपण समजावे, त्याच्याशी आपली चांगली जवळीकता ठेवावी आणि त्यांचे आयुष्यही जसे माणसासारखेच संवेदनशील असते त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता भाव जपावा, हीच शिकवण या ठिकाणी या पाठामधून आपल्याला घ्यायची आहे. या पाठामधून नव्हे, या कवितेमधून आपल्याला घ्यायची आहे. चला आता कवितेचे प्रकट वचन करूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. कविता 1-2 वेळा वाचा. 2-3 वेळा वाचल्यानंतर आपल्याला ती लक्षात राहील. त्याच्यानंतर आपण उद्या त्याचा किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेचा भावार्थ जो आहे तो भावार्थ बघणार आहोत आणि कवितेचा स्वाध्यायही त्यामध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे.